योगपीठी तटे भीमरत्यं वरं पुंडरीकाय दातुं मुनिमुनि समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिङ्गं भजि पाण्डुरङ्गं
चौपाळुलिया भले वरी बैसो पाऊले श्री गुरूंचे ऐक्य भावाची आंधळी सर्व इंद्रिय कुडमुळे करोने पुष्पांजळी अर्घ देव अनन्य उदके धोट वासनाचे तनिष्ठ ते लागले शेबोट चंदनाचे प्रेमाचे निभंगारी निर्मळवणे निपुरे ते लेव सुकुमारी पदेवी घनावली आवडी अविचारी चुकडी ते घालुचोडी आंघोळी आनंद मोद बहळ सात्विकाचे मोकळ देव मला अष्टल ते ते अहमातूप जाळू नाहम ते जे ओवाळू सामरस्य कोटाळू निरंतर माझे तन्वानी प्राण या पाहुआलिऊ श्री गुरु चरण करू भोग मोक्ष निंबलोन पायातया या श्री गुरु चरण सेवा हो पात्रतया दैवा जरी सकळ अर्थ मिळावा पाठवते मिठाई भेटी कवेळा काय तवरी होता संग अंगो अंग लपविले काय मोकलिले वने सावधाने मिळविले येतवरी होता संग अंगो अंग लपविले तुका मने पाहिले मागे तुका मने पाहिले मागे एवढ्या वेगी अंतरला येतवर होता संग अंग अंग लपविले प्रस्तुत प्रसंगी शिवे करता निवडलेली गवळण आहे. वास्तव पाहता कीर्तन काला प्रसंगाचा आहे. काल्यातला भंग असावा. त्यातल्या त्यात आमचे गुरुबंधू माऊली महाराज जवळून म्हणाले अभंग माझ्या मर्जीवर घ्यावा. मी म्हणलं कुठला? ते म्हणले उपज तुम्ही पुढती येऊ काला खाऊ दही भात. मी म्हणलं प्रत्येक महाराज येतोय काल्याला आपण कुठला घेतोय? बरोबर आहे का? फार तर अनंत ब्रह्मांडे उदरे फार तर गोकुळीच्या फार तरी याल तरी या रे लागू. एकच काय काल्यातले भरपूर अभंग आहेत. प्रसंग सर्वांनी सुरूच आहेत. काला प्रकारातला अभंग घेतला हेही उचित आहे. किंबहुना वर्णन गवळणीच आहे. आजच्या प्रसंगाला वर्णन कुणाचं? गवळणीचं आहे. गवळणीचं वर्णन आहे. नेहमी ऐकलेल्या गवळणी हरीने माझे हरिले चित्त या घेतले जाते. काय गवळणी घेतल्या जातात. आणि सणवार कशासाठी असतात बरं? सणवार रोजचं जे खाणं आहे त्याच्यामध्ये बदल असावा म्हणून. बरोबर आहे का? सणवार कशासाठी? रोज जे आपण जेवण करतो भोजन करतो खातो त्यात काहीतरी खाण्यात बदल असावा म्हणून सणवार. बरोबर आहे का? मग रोज तेच म्हणल्यावर बदल नको का? या गवळणपर अभंगातून तुकाराम महाराज भगवंतावर गवळणीचं असणारं जे प्रेम आहे, असणारी जी श्रद्धा आहे, असणारी जी भक्ती आहे, भक्तीचं वर्णन अधिक त्या प्रेमात त्या भक्तीमध्ये निर्माण झालेला विरह आहे. काय
आहे? विरह. प्रेमातला विरह आहे बरं का, भक्तीतला काय आहे? विरह आहे. संबंधातला काय आहे? विरहाचं वर्णन या अभंगाद्वारे करतात. विरह ज्या वेळेला निर्माण झाला, अगदी प्रेम आणि त्या प्रेमाचा विरह झाला ना, मात्र तो सहन होत नाही. आणि तशा अवस्थेमध्ये तुकाराम महाराज आहेत आणि त्या गवळण रूपानं तुकाराम महाराज देवाचा त्यांचा विरह निर्माण झाला. आणि विरह निर्माण झाल्यानंतर विरहाचा जो आठव आहे तो आर्त भावनेचा आठव आहे. कुठल्या भावनेचा आठव आहे? आर्त भावनेचा आठव आहे. आणि आर्त भावनेनं तुकाराम महाराज अर्थात गवळण रूपानं देवाला आठवतात, त्याचा दावा करतात. दावा करताना म्हणतात, कान्हैया रे, हे जगजेठी, तू एक वेळ भेट. काय? एकच वेळ भेट. अनेक वेळा सांगितलं, अनेक वेळा नाही म्हणत, एक वेळ भेट. आजपर्यंत अनेक वेळा भेटला, सातत्यानं भेटत राहिला. आमचा सर्व काळ बहुतांश तुझ्या संगतीमध्ये गेला, पण आज मात्र विरह निर्माण झालेला आहे. आणि ह्या विरहामध्ये तो विरह तसं आता उन्हाला अंग पोळायला लागले ना, तसं विरहानं अंग पोळायला लागले. गवळणीचं तुकाराम महाराज रूपी गवळणीचं अंग विरहानं त्या ठिकाणी पोळत आहे. आणि त्या अशा अवस्थेमधून त्यावेळेला म्हणतात की बाबा, आतापर्यंत तुमचा आमचा संघ होता, येतवरी होता संघ, आता तुमचा माझा संघ होता ना. आता मात्र त्या ठिकाणी असणारे एकाएकी अचानक काय केलं तर तुम्ही स्वतःला लपवून घेतला, अंग लपविले. पूर्ण तुम्ही गुप्त झालात, अंतर्धान झालात. अंतर्धान झालेलाचा विरह मला त्या ठिकाणी सहन होत नाही, म्हणून मला एक वेळ तरी भेटी द्या. त्या विरहात पुढे जाऊन त्या ठिकाणी असणारी ती गवळण म्हणते, एखाद्या वेळेला मायलेकरांचा बाजारात चुकामुक व्हावी, मायलेकरांची बाजारात चुकामुक होईल, त्यावेळेला ती आई त्या मुलासाठी आणि ते मूल आईसाठी काय विरह निर्माण करतो. आणि त्यावेळेला काय म्हणतं, आतापर्यंत आमच्यापाशी होतो, पण आता मात्र गेले, आता मात्र भेटत नाही, कुठं गेले काही माहित नाही आहे ना. आणि माझी अवस्था कशी झालेली आहे, एखादं सावध असावं, सावधाच्या पिलाची सावधाची जशी त्या ठिकाणी असणार ताकद तुट व्हावी तेव्हा त्याला जसं त्या ठिकाणी एखाद्या वनात मुकलून टाकावं, सोडून जावं, त्या पद्धतीनं माझी अवस्था झाली आहे. काय मोकलेले आणि त्या ताटाटूट झालेल्या पिलाला काहीतरी सावधानी वेढा टाकावा. वेढा टाकल्यानंतर ते जसं गोंधळून जावं, तशी त्या गवळणीची अवस्था झालेल्या पूर्णपणे गोंधळून गेलेल्या आहे ना. त्यावेळेला तुकाराम महाराजाला विचारलं, बाबा इतक्या दिवस तुम्ही बरोबर होता, आताच कसं काय त्या ठिकाणी असणार अंतर्धान पावले, विरह निर्माण झाला, ते दूर गेले, काय झालं असावं बरं, कशामुळे दूर गेले असावं. तर त्यावेळेला तुकाराम महाराज म्हणतात, काही नाही, काय नाही, छोटसच कारण आहे, छोटस काय कारण आहे, काय नाही, मी फक्त मागं बघितलं. काय केलं, माग ओढून बघितलं, एवढंच झालं बघा, बाकी काही नाही ना. तुकामध्ये पाहिले एवढ्याच वेळेत देव माझ्यापासून दुरी गेला. हा अभंगाचा साधा सोपा सरळ अर्थ. सुंदर असं त्या सप्त्याला स्वरूप प्राप्त झालेलं आहे. वर्षी 21 असेल, पण अतिशय सुंदर त्या ठिकाणी स्वरूप प्राप्त झालं. चिंतनही अतिशय सुंदर झाली आहे ना. महाराज नवीन असतील, काय प्रौढ असतील, काय अनुभवी असतील,
नवीनांचंही चिंतन अतिशय सुंदर झाली, प्रौढांची चिंतन अतिशय सुंदर झाली बरं का. आणि नवीन असणाऱ्यांची प्रौढां सर्वांची अतिशय सुंदर चिंतन झाली. महाराजांना चिंतन सुंदर करण्यासाठी जे स्फूर्ती निर्माण झाली ती स्फूर्ती देणारी संख्या मात्र या ठिकाणी भरपूर आहे. त्यापैकी 2 मृदंगवादक अतिशय अगदी काय म्हणायचं त्याला, तळमळीनं वाजवणं, अंतकरणातून वाजवणं आणि वरवर वाजवणं याच्यामध्ये फरक काय महाराज आहे ना. अंतकरणपूर्वक दोघांची त्या ठिकाणी सेवा झालेली आहे. पेटी मास्तरनी 7 अतिशय सुंदर केले. गाता भजनाला हजेरी लावली. 2-3 वर्ष मी आहे गाता भजनाला कोणीच नसायचं महाराज. कुठे गेला अण्णा, अण्णाच आम्ही असायचे आहे ना. खरं महत्वाचं गाता भजन आणि गाता भजनाचीच ह्या वर्षी समजू महाराजांनी हजेरी गाता भजनाला लावली. सचिन चव्हाण कुठे गेले ते आहेत का म्हणजे गाता भजनाला जशी कीर्तनाला संख्या असावी टाळकर यांची तशी गाता भजनाला असावी बरं का. गाता हे वारकऱ्याचा प्राण आहे महाराज. काय आहे? वारकऱ्याचा प्राण आहे. शरीरातून प्राण सोडून गेल्यावर शरीरात काय राहते. तसं गाथा भजनात जर प्राण त्यातला निघून गेला तर त्या भजनात काय अर्थ आहे बरे आहे ना. सुंदर अशा प्रकारची गात्याची सेवा ह्या वर्षी झाली. आमचे गुळवंचीकर महाराज त्या ठिकाणी गात्याला काकड्याला अगदी प्रवचन सुद्धा ह्या वर्षी अतिशय सुंदर झाली महाराज. सगळीच प्रवचन आणि त्यात रामायणाचं दरवर्षी बदल आहे. रामायण कधी लक्ष्मण शक्तीचे अध्याय, कधी ब्रह्मपत्राचे अध्याय, कधी रामराज्य अभिषेक सोहळा, चालू वर्षी शत्रुबंधन सोहळा. गुरुवरी बाबांना धन्यवाद द्यावे तेवढे थोडे वेळ काढतो आम्ही वेच येऊन नवीन तेच लोकांना कंटाळ येतो. एकच ॲडव्हर्टाईज सारखी जर आली तर माझं ॲडव्हर्टाईज कट करते ती करते ती का नाही एकच कट केल्यावर कसं करावं पुन्हा आहे का नाही. म्हणून बदल असणं फार महत्वाचं आहे ना. सुंदर अशा प्रकारचं नियोजन झालं. गंमत अशा सेवा करत असताना अंतकरणपूर्वक सेवा होणं अतिशय महत्वाचं. एक बार काय झालं मुद्दाम उदाहरण सांगतोय. एकनाथ महाराजांच्याकडं कामासाठी मजूर होते महाराज. मजूर एकनाथ महाराजांच्याकडं रोज कामाला जायचं, काम करायचं आणि आठवड्यानं पगार मागायला यायचं. 8 दिवस काम करायचं आणि आठवड्यानं पगार मागायला यायचं. पगार मागायला आठवडाभर काम झालं. आपलं किती दिवस झालं? 7 दिवस झालं ना. मग आपल्याला पगार रात्री मला सांगितलं उद्या पगार मिळणार आहे. आज पगार वाटप आहे महाराज. पगार 8 दिवस पूर्ण झाले महाराज. एकनाथ महाराजांकडे संध्याकाळी ते सगळे मजूर आले. महाराज म्हणले पगार ठीक आहे, पगार तुम्हाला मी देतो म्हणले. त्यावेळेला एकनाथ महाराजांनी काय केलं? सनकाडे आणलाय. काय आणलं? सनकाडे. सनकाडे म्हणजे कळतंय का आता? सनकाडी बुडाले महाराज. सनकाडी म्हणजे आता सांगायची पंचायत आहे. सनकाडी कशाला म्हणतात सांगतो. पूर्वीच्या काळी वाक केला जायचा. वाक बरोबर आहे का? त्यासाठी काय पेरावं लागत होतं? आंबाडी. बरोबर आहे का? आंबाडी पेरायची, आंबाडी काढायची पण अवघड बरं का. आंबाडी इतकी कुस दुसऱ्या कशात नाही. आंबाडी काढायची अवघड आहे ना, करायची अवघड. पुन्हा पिंड्या बांधायचं, पिंड बांधायचं आहे ना. वड्यात भिजू घालायचं 10-15 दिवस. बरोबर आहे का? 10-15 दिवस भिजू घालायचं. भिजल्यानंतर पाद्यावर आपटायचं. तर दुसरीकडे आपटून बाग निघत नव्हता महाराज. पाण्यावर आपटायचं तेव्हा ते सोडून निघायचं. सोडल्याला होतं काय? वाघ. आणि खाली राहिलेलं काय राहते त्याला काय म्हणायचं? सनकाडी.
संकडी म्हणजे बिगर कामाची है ना. वाट कामाला येतो, संकडी काय कामाला येते है ना. जळावी म्हणलं जळाल तर भिजलेली आहे, नीट जळतं का? जळत नाही महाराज, बिगर कामाची ती है ना. आणि त्या संकड्या एकनाथ महाराजांनी सगळ्या मजुराला दिल्या आणि सांगितलं आपल्या आपल्या काड्या उद्या सकाळी घेऊन यायचं, मग पगार घेऊन जायचं. संध्याकाळी सगळे घरी गेले महाराज, सगळे घरी गेले. दुसऱ्या दिवशी सगळे येताना आपापल्या संकड्या घेऊन आले. आल्यानंतर एकनाथ महाराज म्हणले महाराज आणले आमच्या कड्या मुली संघ द्या पगार. त्यावेळेला एकनाथ महाराजांनी एकेकाला पुढे बोलवलं. इकडं आणले संकाडी, सगळ्याच्या संकाड्या बघितल्या हातातल्या. कोणाची संकाडी सोन्याची झाली, ऐका, कोणाची संकाडी सोन्याची झाली, कोणाची चांदीची झाली, कोणाची पितळाची झाली, कोणाची जर्मनची झाली, कोणाची हाय तशीच राहिली. लक्षात येतंय का सांगितलेलं? ऐक नाही, लक्षात आलं ना का? स्पष्ट सांगू, ज्याची सोन्याची झाली त्यानं सेवा कशी केली? मनापासून सेवा केली. आणि ज्याची चांदीची झाली त्यातल्या ह्यात सेवे फरक, पितळाची झाली त्याची त्यात फरक, बरोबर आहे का? जर्मनची झाली त्याच्यात त्यात फरक. आणि ज्याची आहे तशीच राहिली ओळखावं त्यानं सत्यात काय केलं नाही. ऐकलं नाही, बरोबर आहे का? काय केलं नाही. देवाला सगळं कळतं बघा. काय झालं एक प्रसंग सांगतो. काम कुणाला सांगावं कुणाला सांगू नये, कोण मनापासून करतो कोण कसं करतं सगळं सांगतो. ऐका, सुवेळावर असं आपलं प्रसवनगिरीवर असो, बहुतेक प्रसवनगिरीच असावा, कारण ब्रह्मपुत्र वाचन कुठं झालं? ब्रह्मपुत्र वाचन कुठल्या पर्वतावर झालं? सुवेळावर लंकेतला आहे, सुवेळा लंकेतला आहे. ब्रह्मपत्र वाचन प्रसवनगिरीवर झाले महाराज. ऐका, ऋषमुख पर्वतावर नाही, ऐका, ऋषमुख पर्वतावर रामाचा मुक्काम झाला, बरोबर आहे का? ऋषमुख पर्वतावर सुग्रीवाची रामाची भेट झाली. तिथं राहूनच वालीला मोक्ष प्राप्त करून दिला. मारलं म्हणायचं नाही बरं का, मोक्ष प्राप्त करून दिला, बरोबर. वाली सुग्रीव राजा झाला. लवकर येणार म्हणून मारुतीला पाठवलं. प्रसंग ऐका, पाठवलं, ऐक नाही. पुन्हा त्याला सावध केलं, तू आला. सगळी वानरं बोलवली, चारी दिशेला सगळ्याची नेमणूक केली, बरोबर आहे का? सगळ्याला चौकड पाठवलं, सगळ्याला काम सांगितली महाराज. पण एका पट्ट्याला प्रभू रामचंद्रानं कामच सांगितलं नव्हतं. ती मात्र उगाच बसलो. जे खरं कामाचं असतंय त्याला मात्र काम सांगितलं. जेवढ्याला काम सांगितलं, आता चारी दिशेला वानरं पाठवली. आता सगळ्याची नाव मला काय पाठ नाही. ते आमच्या चिरंजीवानं इथं शिरापूरला कीर्तन केलं, 30 वानराची नावं सांगितली होती. हरदाडे महाराज मला भेटल्यावर म्हणलं 30 वानराची नावं सांगितली. म्हणलं आमचं आयुष्य मला अजून पाठ नाही, मलाच पाठ नाही. तर तुरस सरळ फुलस गो गवळे गवाक्ष नळ नीळ एवढीच पाठायच्या, त्याच्या पुढे नाही. चारी दिशेला चारीची नेमणूक केली, पाठवली महाराज. आणि हे उगाचच का बसलं? कोण? आज त्याचा विषय आहे तो, त्याला कामच सांगितलं नाही, ते उभं हे बसून बसलं. मला सांगा, एवढ्या वानरात खरं काम कुणी केलं? त्यानंच केलं आहे ना. आणि रामानं त्याला सांगितलं
बरोबर आहे का? म्हणजे आता पुढचं मला सांगायचं नाही, मला हे सांगायचं ज्यांच्याकडून खरी सेवा होती ती कधी समोर आहे ना, तुझ्या नावाचा उल्लेख कधी होत नाही आहे ना, आणि ती कामाची नाही ती. आता पुढचं ओळखून घ्या. मला कुणाची स्तुती करायची नाही, कुणाची निंदा करायची नाही, फक्त का सांगायचं सेवाभाव अंतःकरणापासून असावा. सेवाभाव दिखावून नसावा, परमार्थ दिखावून नसावा, परमार्थ अंतःकरणापासून असावा. ऐका नाही, जास्त पुढे पुढे करायला समोर या लागला की ओळखावं, मध्ये मध्ये करायला की इथे कौपा नाही, काढी कसली राहील आई तशीच राहील का नाही. मग कोणी अन्नदानाची सेवा केली, कोणी श्रवणाची सेवा केली, कोणी पाण्याची सेवा केली, कोणी प्रसादाची सेवा केली, कोणी विण्याची सेवा केली, कोणी कीर्तनाला टाळ घेऊन उभारण्याची सेवा केली, कोणी रामायणाची सेवा केली. ऐकलं नाही, सर्वांना धन्यवाद देऊन माझ्या चिंतनाला सुरुवात करतो. खरं सांगू, सत्ता ज्याच्यामुळं होतो ते कधी समोर नसते, त्यांच्याकडे त्यांचं नावच कधी, सगळी कामं तर तेच करतात, समोर तर कधी ते नसतात. महाराज काय काय असं असतं, गाडी खाली तिकडे चाललेलं असतं, पुढे जातं, पुढे जाऊन उन्हात सावलीला उभारतं आहे ना, आणि मागून पहिली गाडी येते आणि ती जोर जोरानं लागतं, जोर जोरानं लागतं. आपण ते काय नका मी दमून गाडी ओढून 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 गाडी कोणी ओढलेली असते, लागतंय कोण. या गवळणीचं जे प्रेम आहे ना, देवावरलं प्रेम, प्रेमाचा त्याच्याबद्दल मी फक्त आता जास्त चिंतन करत नाही, जास्त वेळ लावत नाही, पण महत्वाचे मुद्दे मात्र सांगून जातो. भगवंतावर प्रेम कसं असावं, भगवंतावर प्रेम असावं, कारण प्रेमाशिवाय बांधला जात नाही, प्रेमाशिवाय हातात येत नाही, प्रेमाशिवाय मिळत नाही. गळा बांधोनिया दूर असाही पाठभेद आहे, आणि प्रेमे बांधोनिया दूर, परमार्थात प्रेम पाहिजे महाराज, प्रेम, आणि तेही निरपक्ष प्रेम पाहिजे. आणि त्या प्रेमाची परिणिती कशी व्हावी, याच्या कशी असावी याच्याबद्दलचा एक विचार आपल्या पुढे मांडतो. सामान्य प्रेम, ऐका, सामंजस्य प्रेम आणि समर्थ प्रेम. सामान्य प्रेमाची व्याख्या सांगतो, ऐका. ज्याच्यावर आपण प्रेम केलेलं आहे, ज्याच्यावर प्रेम केलेलं आहे त्याच्या सुखापेक्षा स्वतःच्या सुखाचा ज्या प्रेमामध्ये विचार केला जातो त्याला सामान्य प्रेम म्हणावं. दुसरं सामंजस्य प्रेम, ज्याच्यावर प्रेम केलेला आहे त्याच्या प्रेम सुखाबरोबर स्वतःच्याही सुखाचा ज्यात विचार केला जातो त्याला सामंजस्य प्रेम म्हणावं. आणि समर्थ प्रेम कशाला म्हणावं, ज्याच्यावर प्रेम केलेलं आहे केवळ आणि केवळ स्वतःला कितीही दुःख झालं चालेल, स्वतःला कितीही त्रास झाला चालेल है ना, आणि केवळ आणि केवळ त्याच्या सुखाचा ज्या प्रेमामध्ये विचार केला जातो त्याला काय म्हणायचं, समर्थ प्रेम. लक्षात येते का, सामान्य प्रेम, सामंजस्य प्रेम आणि समर्थ प्रेम. उदाहरण सांगून जातो, छोटी छोटी सांगतो. शिरापूरला बाजारला जाऊन एक जण आलं. कुठं बाजार आहे ना शिरापूरला, शिरापूरला बाजारला जाऊन आलं. तुम्ही म्हणाल काल्याचं कीर्तन हे काय सांगा लागले ना, असं होईल. काल्याचं सांगताय का, शिरापूरला जाऊन आलं, पिशवी भरून बाजार आणला
आणि याचा बाळ्या दारात आल्याबरोबर तिकडून समोरून पळत आला. त्याला वाटलं बापांना आपल्यासाठी काहीतरी खायला आणला असेल आणि आपण जाऊ पटकन आपल्याला बाप देईल ना. तर प्रकार काय झाला, त्यानं जवळ आल्या बरोबर बापानं त्याला उचललं, त्याला दिलं नाही काय, पण उचलून काय केलं, त्या मुलाचं पापा घेऊन लागलं पटा. तेवढं रे बोल येत नाही मला. त्यावेळेला पोराला ते नको वाटायला लागलं, त्यानं तोंड वाकडं करत होतं. कारण काय माहिती का, त्याचं कारण त्याच्या तोंडाचा वास येत होता. काय येत होता? वास. आता वास कसला येत असेल बाजारात आल्यावर, कसला येत असेल ओळखून घ्या. तर मला का त्याचा उच्चार करायचा नाही. वास येऊ लागला म्हणून त्यानं तोंड वाकडं करायचं आणि यानं तसंच तोंड धरून त्याचं पापा घ्यायचा, मुख घ्यायचं. महाराज ऐकलं नाही, माझा दृष्टांत संपला. मला सांगा, त्याचं मुख घेण्यामध्ये बापाला सुख आहे का पोराला सुख आहे? बापाला सुख आहे. बापाचं प्रेम मुलावर आहे का नाही? ऐकलं नाही. त्याच्या सुखाचा विचार केला का नाही? त्याच्या सुखाचा विचार केला नाही, स्वतःच्या सुखाचा विचार केला. त्याला सामान्य प्रेम म्हणायचं. अमर महाराज बोलले होते, आज काहीतरी वेगळं आहे, पुतना नेहमीचीच आहे. प्रत्येक कीर्तनात पुतणाच आहे म्हणले. आता काय पंचतांनी म्हणलं महाराजांनी. पुन्हा मी विचार केला, खरं मी 30 आपण घेणार होतो, तुला माऊलीनं सांगितलेला. पण अमर महाराज आल्या बसल्या म्हणले, आज काहीतरी नवीन ऐकायला मिळेल. पुतना ही नेहमीचीच म्हणल्यावर आता पुतना नकोच म्हणलं आपण. चला पुतणीच्या पलीकडून जाऊ. सामंजस्य प्रेम सांगतो मला. एक बार काय झालं, माझाच प्रसंग सांगतो. अश्विनी दवाखान्यात आमचा मित्र होता, मित्राला भेटायला गेलो. आजारी होता, भेटायला गेलो. गेट मधून आत गेल्याबरोबर एक महिला समोर आली. मी काय ओळखलं नव्हतं, पण कुठं तरी बघितलेलं. ती समोर आली. महाराज इकडं कसं काय? आमचा मित्र आजारी आहे, भेटायला आलो. तुम्ही कसं काय म्हणलं. तिच्या डोळ्यातून पाणी आलं. महाराज पाणी आलं. काय सांगायचं म्हणले महाराज. तिनं तिचं दुःख सांगायला चालू केलं. बरेच दिवस झालं मी इथं आहे म्हणले. पण काय झालंय नेमकं? काय नाही, मालकाच्या किडन्या फेल झाल्यात म्हणले. काय झालं? मालकाच्या किडन्या फेल झालेत. खरेद करावं म्हणलं तर तेवढं भांडवल माझ्या जवळ नाही. काय करावं, किडनी काय मिळत नाही. मग मी म्हणलं, काय तुमची एखादी देऊन टाका. काय म्हणलं, तुमची एखादी देऊन टाका. अहो म्हणले, अजून आमचं काय आहे, अजून झालं नाही, गेलं नाही. काय म्हणजे झालं नाही. बरं, म्हणजे मालक तर बरोबर वाटतं. बरोबर आहे का? ऐका, आज स्वतःलाही दुःख अजिबात होऊ नये वाटतं. काय करू, पैसा तर नाही. मग मीच म्हणलं, काय माझी दुःख म्हणली. बरं आहे, बरं होईल जगाच्या कल्याणात. बरं आहे कडे म्हणले. माझा दृष्टांत संपला. आता मला सांगा, याच्यामध्ये मालकावर तिचं प्रेम आहे का नाही? मालकाच्या सुखाचा विचार करते का नाही? करते. स्वतःच्या बी सुखाचा विचार करते का नाही? याला काय म्हणायचं? सामंजस्य प्रेम. सामंजस्य. तिसरं समर्थ प्रेम सांगतो. मला ऐका, ही उदाहरणं सगळ्यांनी ऐकलं असेल. ऐकलं नाही, ही उदाहरणं सगळी भक्ती रसायन ग्रंथातली आहेत. कुठली आहेत? भक्ती रसायन ग्रंथातली उदाहरणं आहेत महाराज. नेहमीची ऐकायला न मिळणारी. आता ह्याच्या पुढचं मात्र सर्वांना पटाय. ते कसं पटाय? एक बार देवाचं डोकं दुखू लागलं. पटकरनं सांगतो. नारदजी आले. नारदजी म्हणू लागले, देवा काय चाललंय? काय नाही म्हणले, डोकं दुखू लागले. बरं उपाय काय? काय नाही, भक्तांच्या पायाखाली माती आण म्हणले. कोणाच्या पायाखाली? भक्तांच्या. आता नारद भक्त नव्हता का? नारदाने विचार केला, आपल्या पायाखाली माती द्यावी, कपाळाला देवाच्या लावावी.
तर किती काळ नरकात, किती कल्पन नरकात पडावं लागेल आपल्याला. मग चला दुसरं बघू. दारात फिरत फिरत मोरवंचीला आलंय. तिथं माझंच कीर्तन होतंय. नारदानं बघितलं टाळकरी भरपूर आहेत. गायकऱ्याकडे नको, टाळकऱ्याकडे जाऊ म्हणलं. टाळकऱ्याला म्हणले हाय का काय कुणाकडे माती देवाच्या डोक्याला लावायची आहे. टाळकरी म्हणले जाय बाबा, म्हणजे किती काळ नरकात पडवलं ते सांगता येत नाही आहे ना. मृदंग वादकाकडे आले, त्यांनी पण नाही म्हणून सांगितलं. पुन्हा माझ्याकडे बघितलं, मी तर कसा देऊ. शेवटी फिरून फिरून नारद गोकुळामध्ये आले. गोकुळामध्ये आल्या राधेचं दर्शन झालं. राधेचं दर्शन झाल्याबरोबर राधेने विचारलं, नारदजी आज गोकुळात आला, तुमचं दर्शन झालं, आम्ही धन्य झालो म्हणले. काय झालो? धन्य झालो. मग काय चाललंय, कुठून आलात, कसं आलात विचारलं. काय नाही, देवापासून झालो म्हणले. बरं का देव, त्यासाठी तर फिरवलो म्हणले. काय झालं म्हणले देवाला? देवाचा मागसूळ उपाय म्हणले. मागसूळ मग काय उपाय? हा की उपायच बघत फिरायला उपाय. काय उपाय, काय सांग बरं म्हणले. नारदाला सांग म्हणून त्यानंतर नारदाला सांगितलं म्हणले, भक्ताच्या पाया खाली माती पाहिजे. त्यावेळेला कसलाही न विचार करता घरातनं राधा रस्त्यावर आली. वाटवर दोन्ही पाय तर मातीचं घास घासलं. तिथली वंजळभर माती उचलली आणि नारदाच्या हातात दिली. नारदाने ती माती हातात घेतली आणि राधेकडे बघितलं. राधेला म्हणत, राधे विचार करून दिली का माती? राधा म्हणली पूर्ण केला म्हणले. अगं तसं नव्ह, तुझ्या पायाखाली माती देवाच्या कपाळाला लावले तर कितीतरी कल्प तुला नरकात जावे लागेल. राधा काय म्हणते ऐका. राधेचं उत्तर फार एवढं आहे. राधा म्हणली, नारदा कल्पांत असे किती जरी झाले, तितका काळ मी नरकात पडले तरी चालेल, पण माझा देव सुखी झाला पाहिजे. प्रेमाचा भुकेला हाचे दुष्काळ देवाला फक्त हेच पाहिजे. महाराज काय पाहिजे? प्रेम. आणि ते प्रेम कुणाकडे होतं तर गवळणीकडे होतं महाराज. म्हणजे देवावर किती प्रेम आहे एवढं सांगण्यासाठी मला एवढं सिद्ध करावं लागलं. इतकं प्रेम म्हणजे समर्थ प्रेम त्या
त्याच्या जवळ आहे ना. आणि त्या प्रेमामध्ये विरह निर्माण झाला. इतक्या प्रेमामध्ये जर विरह निर्माण झाला तर त्याची काय अवस्था होती? अशा प्रकारची अवस्था होते. सगळ्यात जास्त शीतल चंद्र आहे महाराज. त्या काळात त्या विरहानं राधा म्हणजे डोळ्यांनी पूर्ण काढलेल्या त्या विरहाचा ताप चढलेला होता महाराज. आणि त्या तापात चंद्राची जर चोळी, चंदन नाही ना, चंदन शीतळ, शीतळ चंदन आहे ना, चंदन शीतळ आहे. आणि त्या चंदनाची चोळी करून घातली तरीही ताप सहन होत. चंदनाची चोळी माझे सर्व अंग जळे. वास्तविक पात्र कधी पाहिलं प्रमाण माझ्या कीर्तनात नाही बरं का. कविता, काव्य, कोणाचं काय, फार तर सुभाषितकाराचे श्लोक, त्याच्या पलीकडचं काय घ्यायला परवानगी नाही. जे घेते ते धन्य आहे. असा विरह निर्माण झाला. त्याचे 2 प्रसंग मी आपल्या पुढे त्या ठिकाणी म्हणतो महाराज. भगवान कृष्ण गोकुळात आले. गोकुळात आल्यानंतर महाराजांनी सांगितले पुतण्याचं सांगाल. 6व्या दिवशी पुतना संपवले. महाबळपटाचं विठ्ठल केलं. कंस विचार करायचा, ज्याला पाठवत ते जातोय ना. मोठमोठे राक्षस गाडासूर पाठविला, आगासूर पाठविला, अनेक प्रकारचे अक बक गाडा मारिले बाळपणी. माघारी कुणी आला. मथुरातल्या सगळ्यांनी धसका घेतला महाराज. धसका घेतला. कुणी जायला तयार नाही. कोणाकरवी आपल्याला कृष्ण प्राप्त होईल. कंस विचार करू लागला महाराज. कंस त्यावेळेला कंसाचं दुःख मात्र नाही. ताबडतोब आकृतीला बोलावलं. आकृतीला बोलावलं. आकृतीला सांगितलं, आकृती आज मात्र तुमच्याकडे कामगिरी आहे. हे काम तुमच्याशिवाय कुणी करू शकत. आकुराला सांगितलं, आकुरा गोकुळात जायचं, निरोप सांगायचा नाही, घेऊन यायचं. कशासाठी घेऊन यायचं आहे? काय नाही, राजा कंसानं धनुर्यज्ञ चालू केले. यज्ञ धनुर्यज्ञ. धनुर्यज्ञ म्हणजे धनुर म्हणजे बाण विद्या, मल्ल विद्या, अस्त्र विद्या, शस्त्र विद्या. पहिल्या दिवशी आमच्या चिरंजीवांनी सगळ्या विद्या सांगितल्या मला. पहिलं बाणाचं कसं युद्ध, पुन्हा अस्त्राचं कसं युद्ध आहे ना, पुन्हा शस्त्राचं कसं युद्ध, पुन्हा मल्ल युद्ध. धनुर्यज्ञासाठी घेऊन यायचं म्हणून सांगितलं. अक्रूला पैसे
काम ऐकावं तरी पंचायत आणि न ऐकावं तरी पंचायत. अक्रूराची अवस्था म्हणा. ऐका, काम न ऐकावं तर कंस शिरच्छेद करेल, जर काम ऐकावं तर देव संकटात येईल, देवावर संकट येईल. अशा वेळेला काय करावं महाराज? आणि कंसाला पक्क माहित आहे अक्रूरा शिवाय देव आपल्या हातात येत नाही. त्यावेळेला ते काय म्हणले, घेऊन येऊ. अक्रूरजी त्यावेळेला तयारी करू लागले महाराज. रथ सजवला गेला, अक्रूरजी रथामध्ये बसले, रथ मथुरेवर गोकुळाकडे निघाला आणि अक्रूरजीच्या डोक्यामध्ये विचाराची चक्र फिरू लागले. विचाराची चाललोय खरं, आपण देवाला घेऊन आलो, जर कंसानं काय बरं वाईट केलंय तर काय होईल, कसं होईल याचा विचार त्या ठिकाणी असणार. अक्रूर करत 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 निघालेले. जाताना योजना करतोय, आपलं सैन्य किती आणावं, कुठलं सैन्य कुठे ठेवावं, गुप्तहेर कुठे असावे, काय कसं असावं, अगदी याचा विचार त्या ठिकाणी करत गेलेला आहे. जाता जाता त्या ठिकाणी असणार मथुरेची शिव लागली. मथुरेची शिव लागल्यानंतर दिवस मावळाची वेळ झालेली होती. दिवस मावळाच्या स्थितीमध्ये होता. भगवान कृष्णाने गायी आपल्या गावाकडे नेलेल्या होत्या. गायीची पावलंपाठीवर त्या ठिकाणी उमटलेली होती. गायीच्या पावलापाठीमध्ये भगवान कृष्णाची कुंकुम आकृती गोड सुंदर पावलं त्या ठिकाणी उमटलेली होती. ती पावलं असणारा अक्रूरजीने बघितलेले. अक्रूरजीने रथातून खाली उडी मारलेली आहे. उडी मारून प्रत्येक पावलाला त्या ठिकाणी वंदन करत 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 अक्रूरजी निघाले. वंदन करत गेलेले. नवविता भक्तीमध्ये वंदन नावाची भक्ती आहे. कुठली? वंदन नावाची भक्ती आहे. आणि ती भक्ती कोणी केली तर अक्रूरजीने केली. वंदन करत 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 त्या ठिकाणी नंदबाबाच्या वड्यामध्ये अक्रूरजी आलेले आहेत. अक्रूरजीचं आगमन झालेलं आहे. अक्रूरजीचं आगमन झाल्याबरोबर नंदबाबांना अतिशय आनंद झाला. अक्रूरजीला नंदबाबा भेटल्यानंतर बसले. आणि बसल्यानंतर आगमनाचं निमित्त कशासाठी आलं याचं त्या ठिकाणी सर्व प्रयोजन नंदबाबाला ते सांगू लागलेले. नंदबाबाला म्हणतात, भगवान कृष्ण आणि भगवान बलराम दादा यांना मी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे. कुठं न्यायचंय? मथुरेला न्यायचंय. कुणी बोलवलंय? राजा कंसाने बोलवलंय. कशासाठी बोलवलंय? धनुर्यज्ञासाठी बोलवलंय. नंदबाबाच्या अंतःकरणाला धक्का बसला. नंदबाबा त्या ठिकाणी भगवान कृष्णाने प्रेमानं विवळ झाले गेले. तर भरून आला नंदबाबाचा, डोळ्यातून अश्रू होऊ लागले. आणि मग आता अक्रूरजी भगवान कृष्णाला मथुरेत नेल्यानंतर काय होईल याची कल्पना तुम्हाला नाही का? आहे ना?
नाव घेतल्याबरोबर तुम्ही ठरलं होतं आलंय आपलं प्रमाण आली आपल्याला कवळून उचलायला संधी ठरलं होतं पण जरा थोडं लवकर उचललंय लक्षात घ्या बरोबर आहे पण थोडं लवकर उचलले जरा पुन्हा पाहू लागत होतं पण तो कुठं निघतं त्यावर थोडं प्रेम हो मला कल्पना आहे म्हणतात कल्पना आहे मी तेवढी सावधगिरी बाळगेन पण भगवान कृष्णाला माझ्या बरोबर हेच वार्ता यशोदेने ऐकली यशोदेची हा म्हणता म्हणता वार्ता कुठं पूर्ण गोकुळामध्ये त्या ठिकाणी झालेली आहे आणि गोकुळात झाल्या त्यावेळेला भगवान कृष्णाचं वय किती वर्षाचं होतं माहिती आहे का त्यावेळेला वय 8व्या वर्षाचं किती वर्षाचं 8व्या वर्षाचा कृष्ण होता कृष्ण काय एवढा मोठा नव्हता 8 वर्षाच्या पोरावरला हा प्रसंग आहे तेवढ्यात बळीराम दादा कृष्ण धावत आत वाड्यात आल्याबरोबर अक्रूजीला बघितलं अक्रूजीला वंदन केलं नंद बाबाला वंदन केलं पण तो वैश्यातच भगवान कृष्ण म्हणतात काय झालंय आज तुम्हाला का बोलत नाहीत तुम्ही त्यावेळेला नंद बाबाच्या डोळ्यातून घळघळ अश्रू वाहू लागलेले डोळ्याचा ओघ घराकडे येत आहे महाराज यशोदा मातेनं आपल्या डोळ्याला पदर लावलेला आहे कोणीच बोलत नाही अक्रूजीकडे बघितलं त्यावेळेला अक्रूजी त्या ठिकाणी असणार म्हणतात कृष्णा तुला मथुरेला नेण्यासाठी मी आलेलो राजा कृष्णानं धनुर्यज्ञ त्या ठिकाणी चालू केलेला आहे आणि त्या यज्ञामध्ये युद्ध करण्यासाठी तुला बोलावलेलं आहे आणि मी घेऊन जाण्यासाठी आलेलो आहे त्यावेळेला भगवान कृष्ण म्हणले ठीक कारण का आतापर्यंत या दशेतलं जे चरित्र होतं इथलं ते चरित्र इथलं संपलेलं आहे हे देवाला माहित होतं आता पुढचं चरित्र करायचं आहे भगवान कृष्णाने कुठल्या कुठल्या दशेत चरित्र केलं हिथं केलेलं जे चरित्र आहे ते वेगळं आहे इथून पुढचं चरित्र केलेल्याची दशा वेगळी आहे आणि त्याच्यानंतरचं चरित्र केलेल्याची दशा वेगळी आहे की नाही त्यासाठी तो गरम महाराज म्हणतो या दशा चरित्र या रूपे अनंत आहे ह्या अभंगाचं द्रुपद आहे बरं का पण बाळ क्रीडेतला अभंग असल्यामुळं त्याला द्रुपद कुठलं माझी आणि तुझे वडे हे सोंग सारीले या रूपे अनंत पुढेही बहुत करणे आहे तुका म्हणे धर्म संस्थापने
भगवान कृष्णाने ठरवलं या दशेतलं चरित्र आपलं संपवायचं आणि पुढच्या दशेतलं चरित्र चालू करायचं आहे. वयाच्या 8 वर्षापर्यंत गोकुळात केलेलं चरित्र एक दशा, 8 वर्षापासून 25व्या वर्षापर्यंत मथुरेत केलेलं चरित्र दुसरी दशा ऐका. आणि त्याच्यानंतर 25 वर्षानंतर द्वारकेत जाऊन गोकुळात द्वारकेत जाऊन 100 वर्षापर्यंत म्हणजे 100 वर्षाचं चरित्र जवळजवळ 8 वर्ष कमी 100 वर्षाचं चरित्र कुठं आहे? द्वारकेत आहे. 25 वर्षाचं चरित्र कुठं आहे? मथुरेत आहे. आणि 8 वर्षाचं चरित्र कुठलं आहे? तर गोकुळातलं. त्यावेळेला मात्र त्या डोळ्यांनी समजलेले भगवान कृष्ण म्हणतात काय हरकत नाही, अक्रूरजी निघायची तयारी. कृष्ण मथुरेला चालले. सगळ्या गवळणीला कळलं. सगळ्या गवळणी त्या ठिकाणी जमा झाल्या. महाराज मिळाल्या आहे ना. आणि कोण आलंय न्यायला? का नेत आहे? कोण आहे? काय नाव त्याचं? या ठिकाणी विचार करतात. महाराज एकत्र येऊन विचार. त्यावेळेला म्हणतात यशोदा माता सद्गतीत झालेल्या. महाराज सगळ्या कळणीला सांगू लागलेल्या. मधुराशी छत्रपती जाते गे सजनिया. सगळ्या यशोदा माता सांगू लागलेल्या. भगवान कृष्ण कुठं निघालेले? मथुरेला चाललेले नाही. सगळ्यांची अंतकरणी विवाह झाली. बरं सगळ्या गोळीची गोपिकांची. त्यावेळेला अक्रूराकडे बघितलं. म्हणलं अक्रूराकडे बघून त्या ठिकाणी बोलत आहेत. अक्रूराच्या तुझे कोणी पाठवलं म्हणजे अक्रूरला तुला का घात करू आला सकला
त्यावेळेला कोळीचा शोक चालू झाला. महाराज अक्रूरला बोलू लागल्या, काय रे अक्रूरा, नाव तुझं काय आहे? अक्रूर. म्हणजे नाही, क्रूर. जो क्रूर क्रूरच नाही, म्हणजे ज्याला रागच नाही तो अक्रूर आहे. जो क्रोधिष्ठ नाही, कोपिष्ठ नाही है ना. क्रोध आणि कोप याच्यामध्ये फरक आहे का? प्रत्यक्षात गुन्हा आल्या, गुन्हा बघितल्यावर निर्माण होणं तो क्रोध आहे. आणि कोप कशाला म्हणायचं? सूड बुद्धीनं निर्माण झालेला आहे त्याला काय म्हणायचं? कोप. त्यावेळेला गोपिकांची अवस्था अशी बेचैन झाली. धरणीवर अंग टाकून दिली महाराज गोपिकांनी. धरणीवर अंग टाकून दिली. आणि ज्यावेळेला शोक करू लागल्या त्यावेळेला भगवान कृष्णच म्हणतात अक्रूरला, रात्री चढले मी पडल्या निघाला. भगवान कृष्ण त्यावेळेला रथरूढ झालेले आहेत. अक्रूराला म्हणतात, अक्रूरजी या गोपीचा शोक मला बघू वाटत नाही. तर म्हणले पुढे निघा, चला चला. अक्रूर रथ हाकी हल्ला, पुढे निघाला. त्यावेळेला त्या गोपिका उठल्या महाराज, रस्त्यावर वाटेवर पडल्या. जा म्हणले, आमच्या अंगावरून रथ घेऊन. सांगायचंय मला काय, भगवान कृष्णावर त्यांचं प्रेम किती. त्यावेळेला भगवान कृष्ण रथातून खाली उतरतात, त्यांची समजून घालतात. प्रसंग असा, त्यावेळेला मात्र राधा त्या ठिकाणी नाही. ऐका, राधेची समजूत देवानं अगोदर घातली होती. राधा मात्र त्या ठिकाणी नव्हती. त्यावेळेला म्हणला, तुम्ही सगळे आला, राधा आहे का म्हणलं इथं? राधा आली नाही, का आली नाही त्याचा विचार तुम्ही करा, मला वाढ द्या. कारण राधेला अगोदर संशय होता. राधा रडत बसली होती, ओळख बसली होती. आणि त्यावेळेला मात्र भगवान कृष्णानं त्यावेळेला गोपिकांची समजूत घातली. समजूत निघत नाही, पण वाट दिली. रथ पुढे निघाला. ज्यावेळेला रथ पुढे निघाला, तो रथाकडे बघत त्यावेळेला असणाऱ्या गौरनिधी देवाला बोलवले, त्या चाललाच देवा, आम्हाला या ठिकाणी तुझा विरह सण होणार नाही. एक बार तरी महाग वळून बघ. अभंगाचं पहिलं
आणि गवळणीची चाल ही खूप तुडपट असते. मला माहित आहे पहिल्यांदा चरण काढून नव्हते. पुढे अडचण येणार आहे चाल म्हणताना. शेडेकरांचं सगळं असतं म्हणा. कधी तर प्रसंग असला की असा घोटाळा नेमका होतो. आमचं महाराज गेलं पहिल्या चालू तसं म्हणल्यावर पुन्हा म्हणजे चाल बदलली तेवढं तरी जमलं ही महत्वाचं आहे. पुन्हा जमलं प्रसंग आपल्या सगळ्यांच्या लक्षात आला असेल ऐकलं म्हणजे देवावर किती प्रेम आहे. एक प्रसंग मी तुम्हाला 2 प्रसंग सांगणार आहे म्हणलं होतं ऐकलं. एक प्रसंग सांगितला आहे ना, एक प्रसंग सांगितला. दुसरा प्रसंगाचा विचार आपल्याला या ठिकाणी करायचा. वास्तविक पाहता माझच बरोबर असेल असं मी म्हणणार नाही. यदा कदाचित दुसरा महाराज या अभंगाला दुसरा प्रसंग सांगू शकेल. सारासार विचार करून जर आपण विचार केला तर हे जो प्रसंग मिळते जुळते ह्या प्रसंगाला होते त्या अभंगाला होते याचा विचार करून पहिला प्रसंग सांगितलेला आहे. दुसरा प्रसंग या ठिकाणी सांगण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. ऐका भगवान कृष्णाने आपल्या हातामध्ये बासरी घेतलेली. का घेतलेली बासरी? भगवान कृष्णानं बासरी घेतल्यानंतर भगवान कृष्ण तर कपडेला बासरी ठेवणार, नाहीतर हातात धरणार, नाहीतर ओठामध्ये असणार. बरोबर आहे का? 3 ठिकाणी बासरी असणार. एक तर कमरेला, नाहीतर हातात, नाहीतर ओठात. एक वेळचा प्रसंग राजानं त्या बासरीला बघितलं. राजा त्या बासरीला बोलू लागले, बासरी तू धन्य आहेस म्हणले. त्याला बासरीला बोलली तू धन्य आहेस. भगवान तुला सोडून एक क्षण नाही. भगवान तू कमरेला घे, देवाच्या कमरेला बसण्याचं भाग्य तुला लाभलं, देवाच्या हातात येण्याचं भाग्य तुला लाभलं, देवाच्या ओठावर जाण्याचं भाग्य तुला लाभलं. तू किती धन्य बसलं बोलणार. आम्हाला मात्र देवाला शोधत जावं लागतं. देव कुठं आहे बघावं लागतं, देवाला हुडकत यावं लागतं, मग त्याचं दर्शन होतं. तू किती धन्य आहेस. त्यावेळेला भगवान शुकाचार्य भागवतात वर्णन करताना म्हणतात, बासरी देवाला का प्रिय आहे याचे कारण सांगतात महाराज. कारण मला आता श्लोक आठवत नाही, श्लोक सांगणार नाही, पण अर्थ मात्र सांगतो. भगवान शंकराचार्य परीक्षितीला म्हणतात, परीक्षिती राधा त्या बासरीचा राधेचा संवाद आहे. राधा बासरीला ज्या वेळेला बोलते त्यावेळेला त्या बासरीच्या अवस्था बासरी कशी आहे याचं वर्णन करताना म्हणतात, हे बघ राधे बासरी कशी आहे, आतून पोचर आहे का भरीव आहे. पहिलं कारण बासरी कशी असते, पोचर असते का भरीव आहे. बघितलीच नाही बासरी. पाव वाजला नाही लहानपणी, जत्राला गेल्यावर आणलेला पाव वाजला का नाही. भरीव असते का पोकळ असते. पोकळ असते आहे का नाही. पोकळ पहिलं कारण ऐका, आतून पोकळ असत. दुसरं कारण बासरीला छिद्र किती होती. 9. करेक्ट. बासरीला छिद्र 9 आहे. कुठली वर 6 असते बघा. वर किती आहे ती 6. जिबलीच्या आतल्या बाजूला एक असतं ते 7. जिबलीचं 1 आणि मागच्या कडचं 1 झाले किती 9 झालं. ऐका दुसरं कारण, दुसरं कारण 2 कारण म्हणजे आतून बासरी पोकळ आहे आणि बासरीला 9 छिद्र आहेत. ती छिद्र
आणि पोकळपणा या कारणामुळं देवाला बासरी आवडली. देवाला बासरी आवडली. काय करणार आता, ती बासरी राहू द्या, ही सुद्धा बासरीच आहे. प्रत्येकाच्या हातातली 3.5 हाताची काय आहे, ही बासरीच आहे महाराज. ही आतनं भरली आहे का पोकळ आहे? ही भरली आहे, ही पोकळ व्हावी लागते, आहे का नाही? आणि दुसरी गोष्ट, हिला सुद्धा 9 दार आहेत का नाही? ह्या बासरीला 9 दार आहेत का नाही? पण मोकळेत का? मोकळे नाहीत महाराज. 9 दार विषयानं भरलेले. कशाला भरलेले? विषयानं भरलेली. त्यावेळेला ते द्वार विषय विरहित ज्या वेळेला व्हावी, कशी व्हावी? विषय विरहित व्हावी. आणि आतून काय? काम, क्रोध, मद, मच्छर, दंभ, अहंकारानं गाठी असं त्याला मिळवला. त्या गाठी आहे ना, त्या गाठी ज्या वेळेला काम क्रोधाच्या गाठी ज्या वेळेला पूर्ण फोडाव्या, त्यावेळेला काय होईल? आपलं मोकळी होईल, म्हणजे पूर्ण पोकळ होईल. आणि ज्या वेळेला पोकळ होईल, अंधार विषय विरहित होतील, त्यावेळेला ती बासरी मात्र देवाला आवडते. बासरी मुरली मुरलीवरी माझा जीव त्याच्यापेक्षा सोपं सोपं ज्या वेळेला बासरी लावली, बासरी ज्या वेळेला वाजवायला चालू झाली महाराज, त्या मुरलीतून ध्वनी जो निघाला ना, तो ध्वनी मात्र त्या ठिकाणी हळूहळू परिसरामध्ये पसरू लागला. हळूहळू पसरत तो ध्वनी कुठे गेला महाराज? आहे ना, तो नदीच्या परिसरात गेला, वनाच्या परिसरात गेला. तो ध्वनी त्या ठिकाणी असणारे गोकुळामध्ये त्या ठिकाणी प्रवेश झाला. तो ध्वनी गोपिकांच्या कानावर आला. आहे ना, त्यावेळेला गवळणी म्हणून म्हणू लागला म्हणून अधरी धरोनी वेणू अधर म्हणजे ओठ. अधर म्हणजे काय? ओटाला वेणू धरून कोण वाजवतंय? बरं, कोळणी म्हणतो आहे. आणि त्या कोळणीच्या कानावर ज्या वेळेला ध्वनी नाही, तुझ्या मुरलीचा ध्वनी अकल्पित पडला माझे काने, विवळ झाले अंतकरणे, मी घर गंगा विसरले. गवळणी म्हणायचा वेळ आता आला, आणि कीर्तनाचा शिकवला.
नको कामानं ओली झालेले आमची पकवायची ओली झाली मास्तरचं शर्ट ओलं झाली सगळे आज बसलेल्याचं काय झालं असं पदवरनं पुळतोय खाल्लं पुळतोय ह्याचं कसं झालं असं किती अवघड आहे 5 मिनिटात प्रसंग सांगतो तिन्ही पासून एकदम घेऊ शेवटचा म्हणू शेवेला तुझ्या मुरलीचा सुरतान मी हरपणे ते भान घर सोडून धन्यवाद मी वृंदावनी आले म्हणायचं नको प्रमाणात दिसते त्यावेळेला कानावर ध्वनी पडल्याबरोबर घरधंदा विसरण्यात सगळ्या कवळांनी कुठं निघालेल्या त्या मुरलीच्या ध्वनीनं त्या ठिकाणी निघालेल्या आहेत त्या सगळ्या कवळांनी वृंदावनामध्ये आले महाराज वृंदावनामध्ये आलेले आहेत वृंदावनामध्ये त्या ठिकाणी आल्यानंतर सगळ्या कृष्णाच्या भोवती त्या ठिकाणी जमा झाल्या 2 फेरी धरलं कसा सगळ्या जवळ बोल झाले मला भगवान कृष्ण बासरी वाजवून गेले बासरीच्या ताळात त्या ठिकाणी सरी कवळांनी देहभान विसरून त्या ठिकाणी सगळे काय करू लागले टिपड्या खेळू लागले उड्या मारू लागले नृत्य करू लागले ज्या वेळेला ते नृत्य करू लागल्या त्यावेळेला एकच कृष्ण होता तो अनेक झाला बरा काय झाला अनेक झाला प्रत्येक कवळीजवळ प्रत्येक कवळीजवळ एक कृष्ण दिसू लागला बरा कुणाबरोबर टिपड्या खेळतोय कुणापाशी त्या ठिकाणी असताना हात पळी खेळतोय कुठं काय त्याचं त्या ठिकाणी चाललेलं आहे प्रत्येक कवळीला वाटू लागलं आज खरा कृष्ण कुणाचा माझा आज कृष्ण कुणाचा फक्त माझा प्रत्येक कवळीला वाटू लागलेला आहे त्यावेळेला माझाच कृष्ण वाटू लागला त्यावेळेला मात्र भगवान कृष्णाने सगळ्या कवळीजवळची जी रूप होती ना ती गुप्त केली एक राजाजवळ कृष्ण नाही तरी तशाच नाचू लागलेल्या त्या राधेनं बघितलं तुला कळत नाही पण आता कुणाचा माझा एकटीचा देव कुणाचा माझा एकटीचा आहे वाटलं त्यावेळेला मात्र हो देवानी म्हणले राधे आता चल बरं ह्या जर सावध झाल्या तर आपलं खरं नाही चल राधेच्या हाताला धरले पुढे गेल्यानंतर राधा विचार करू लागली खरंच माझी एकटीच आपल्या खांद्यावर घेतलं आणि खांद्यावर घेऊन भगवान कृष्ण निघालो घरात मग तर राधेचा अभिमानात वाढ झाली आता म्हणत होते आता काय म्हणते देवानं मला खांद्यावर घेतले मी किती खुशी खांद्यावर घेतलं देवानं खांद्यावर घेतले किती श्रेष्ठ ऐकलं नाही हो असं ज्या वेळेला